नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज मी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून म्हणजे वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यामध्ये आगामी भरतीबाबत एक अतिशय महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला मराठी स्वरूपामध्ये आर्टिकल रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर मिळायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्येच व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सध्या स्क्रीनवर जे डॉक्युमेंट पाहत आहात ते एका माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेले अधिकृत पत्र आहे, म्हणजे RTI अंतर्गत. हे पत्र 7 ऑगस्ट 2026 रोजीचं आहे, म्हणजे नुकतंच आहे. एका उमेदवाराने महिला व बालविकास आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या गट अ आणि गट ब पदांच्या जो रिक्त जागांबाबत आणि मागणीपत्रांबाबत शासनाला विचारणा केली होती, त्याचेच हे अधिकृत उत्तर आलेले आहे. चला तर मग या पत्रातील आकडेवारी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी आपण गट अ पदांबाबत बोलूया. पत्रात दिल्याप्रमाणे या विभागात गट अ ची एकूण मंजूर पदे 196 आहेत. त्यांपैकी सध्या 152 पदे भरलेली आहेत, म्हणजेच गट अ ची एकूण 44 पदं रिक्त आहेत. पण विद्यार्थ्यांसाठी सर्वात जमेची बाजू कोणती असेल तर ती म्हणजे या 44 पदांपैकी 26 जागांसाठी शासनाकडे मागणीपत्र पाठवण्यात आलेले आहे, म्हणजे रिक्युजिशन पाठवण्यात आलेले आहे. याचा अर्थ लवकरच आपल्याला या 26 जागांसाठी एक नवीन जाहिरात पाहायला मिळणार आहे आणि हे ऑफिशियल आहे. आता वळूया गट ब पदांकडे. तर बघा, गट ब ची एकूण मंजूर पदे 544 आहेत. त्यांपैकी 211 पदे भरलेले आहेत, म्हणजे 333 पदे अजूनही रिक्त आहेत. आणि या रिक्त पदांपैकी 66 जागांसाठी मागणीपत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि हे ऑफिशियल आहे, म्हणजे आपल्याला या 66 जागांसाठी सुद्धा भरती प्रक्रिया पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, या अधिकृत आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की महिला व बालविकास विभागात लवकरच गट अ च्या 26 आणि गट ब च्या 66 अशा एकूण 92 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे. आता मागणीपत्र गेले आहे, म्हणजे 100% आपल्याला भरती प्रक्रियेची जी जाहिरात वगैरे आहे ती लवकरच पाहायला मिळेल. त्यामुळे ज्या विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत त्यांनी आपला अभ्यास अजिबात थांबू देऊ नका. येणारा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दल किंवा अभ्यासाच्या नियोजनाबद्दल काही शंका असतील, काही जर मदत पाहिजे असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला नक्की उत्तर देईल आणि मदत करेन. अशाच नवनवीन अभ्यासपूर्ण अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.